हॅलो स्टुडंट, MST CET लेक्चर सिरीजमध्ये आपला नेक्स्ट चॅप्टर आहे ॲनिमल हजबंड्री. हा चॅप्टर स्मॉल असून सुद्धा यातील खूप सारे क्वेश्चन हे तुम्ही MST CET मध्ये एक्सपेक्ट करू शकता. या चॅप्टरमध्ये दिलेल्या ॲनिमलच्या ब्रीड्स आणि ॲनिमल्सला होणारे डिसीजेस हे बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारले जातात. त्यासोबतच अजून कुठले पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत की जे तुम्हाला MST CET मध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर आपण डेअरी इंडस्ट्रीपासून स्टार्ट करणार आहोत. सो डेअरीमध्ये जे मेनली ॲनिमल इन्क्लूड होतात त्यामध्ये काऊज आणि बफेलोज आहेत. तर काऊजच्या आणि बफेलोजच्या कुठल्या ब्रीड्स या जनरली डेअरी इंडस्ट्रीसाठी कल्टिवेट केल्या जातात त्या सगळ्यात अगोदर आपण स्टडी करणार आहोत. इंडियन काऊ ब्रीड्स या जनरली साहिवाल, सिंधी आणि गीर असतात. त्यानंतर ज्या एक्झॉटिक काऊ ब्रीड्स आहेत त्यामध्ये जर्सी, ब्राऊन स्विस आणि होल्स्टेन यांचा समावेश होतो. तर बफेलोज ज्या आहेत या बफेलोज मेनली एशिया पुरत्याच मर्यादित असतात. सो बफेलोज आर मेनली रेस्ट्रिक्टेड टू द एशिया. सो बफेलोजच्या टोटल 6 ब्रीड्स या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये जफराबादी, मेहसाणा, नीली, सुरती, नागपुरी अँड मुर्रा यांचा समावेश होतो. त्यानंतर जी नेक्स्ट ब्रांच आहे दॅट इज पोल्ट्री. पोल्ट्रीमध्ये खूप सारे बर्ड्स हे डोमेस्टिकेट केले जातात. त्यामध्ये मेनली चिकन, त्यानंतर काही गीज, तुर्की अशासारखे ॲनिमल्स हे जनरली डोमेस्टिकेट केले जातात. पोल्ट्रीमध्ये जे चिकन्स हे मेन ॲनिमल आहे. चिकनच्या बेसिकली 2 टाईप्स असतात. एक आहे लेयर तर दुसरा आहे ब्रॉयलर. लेयर्स आर बेसिकली डोमेस्टिकेटेड फॉर देअर एग्ज वाईल ब्रॉयलर्स आर डोमेस्टिकेटेड फॉर देअर मीट. सो लेयरचा यूज हा अंडी मिळवण्यासाठी होतो तर ब्रॉयलरचा यूज हा मीटसाठी होत असतो. त्यानंतर पोल्ट्रीमध्ये ज्या चिकनच्या ब्रीड्स आहेत त्या आपण आता डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये बेसिकली अमेरिकन ब्रीड्स पहिले बघूया. रोड आयलँड रेड, प्लायमाउथ रॉक, त्यानंतर न्यू हॅम्पशायर. त्यानंतर ज्या एशियाटिक ब्रीड्स आहेत त्या बघूया. ब्रह्मा, कोचिन, लँगशान. त्यानंतर मेडिटेरियन ब्रीड्स बघूया. लेगहॉर्न, मिनॉर्किया. त्यानंतर इंग्लिश ब्रीड्स बघूया. ऑस्ट्रोलार्प. आणि लास्ट वन ज्या इंडियन ब्रीड्स आहेत त्यासुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये चितॉंग, असील, ब्रह्मा, कडकनाथ. कडकनाथचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. यामध्ये जी लेगहॉर्न चिकन आहे ही फेमस आहे बिकॉज इट्स अ बेस्ट लेअर चिकन. त्यानंतर ही जी कडकनाथ किंवा ब्रह्मा किंवा चितॉंग ह्या ज्या स्पेसीज आहेत या दीज आर फेमस फॉर देअर मीट. सो कुठली स्पेसीज कशासाठी फेमस आहे आणि ती कुठल्या कॅटेगरीमध्ये येते किंवा तिची ब्रीड कुठली आहे एक्झॅक्टली हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. कारण की बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये या ब्रीड्स ह्या ऑप्शन्समध्ये मिक्स केलेल्या असतात आणि तुम्हाला नेमकी कुठली ब्रीड आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतं. सो अशा पद्धतीने तुम्हाला जर प्रॉपर ब्रीड माहिती असेल तर तुम्ही असे क्वेश्चन करेक्टली अटेम्प्ट करू शकता. यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज पोल्ट्री डिसीजेस. जनरली पोल्ट्री डिसीजेस आर ऑफ 5 टाईप. फर्स्ट वन इज व्हायरल, सेकंड वन इज बॅक्टेरियल, थर्ड वन इज फंगल, फोर्थ इज पॅरासायटिक अँड द फिफ्थ वन इज प्रोटोझोअल डिसीजेस. सो व्हायरल डिसीजेस कुठले कुठले पोल्ट्रीमध्ये येतात ते बघूया. राणीखेत, त्यानंतर ब्रॉन्कायटिस, ॲव्हियन इन्फ्लुएन्झा ज्याला आपण बर्ड फ्लू असं म्हणतो. मागे बऱ्याच वर्षापूर्वी बर्ड फ्लूची साथ आली होती ज्यामध्ये खूप साऱ्या चिकन्स यांची डेथ झालेली होती. सो तुम्हाला बर्ड फ्लू माहिती असेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲव्हियन इन्फ्लुएन्झा. त्यानंतर बॅक्टेरियल डिसीजेस बघूया. बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये पुलोरम, कोलेरा, त्यानंतर ट्युबरकुलोसिस, टायफॉइड, त्यानंतर क्रॉनिक रिनल डिसीज. सो इट्स अ डिसीज ऑफ किडनी. त्यानंतर एंटेरायटिस, इट इज अ इन्फ्लामेशन ऑफ इंटेस्टाईन. सो बॅक्टेरियल डिसीजेस एवढे आहेत. त्यानंतर फंगल डिसीजेस कुठले आहेत. ॲस्परजिलोसिस, फॅवस आणि थ्रश. आणि पॅरासायटिक डिसीजेसमध्ये राऊंड 1 इन्फेस्टेशन, त्यानंतर लाऊज इन्फेस्टेशन, त्यानंतर किकलवर्म इन्फेक्शन्स हे इन्क्लूड होतात. तर प्रोटोझोअल डिसीज फक्त एक आहे दॅट इज कोकिडायोसिस. त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे. प्रोटोझोअल डिसीज फक्त एकच आहे त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ॲनिमल ब्रीडिंग्सच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या स्टडी करूया. ॲनिमल ब्रीडिंग बेसिकली 2 टाईप्सने केलं जातं. एक आहे इन ब्रीडिंग आणि सेकंड आहे आउट ब्रीडिंग. सो आता इन ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे तर इन ब्रीडिंगमध्ये जे ॲनिमलचं ब्रीडिंग केलं जातं ते बेसिकली रिलेटेड ॲनिमल्स असतात इन 4 to 6 जनरेशन. वाईल आउट ब्रीडिंगमध्ये जे ॲनिमलचं ब्रीडिंग केलं जातं ते बेसिकली नॉन रिलेटेड ॲनिमल असतात फॉर अप टू 4 to 6 जनरेशन. सो हा बेसिक डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे की यामध्ये जे ॲनिमल असतात ते रिलेटेड असतात आणि या ठिकाणी जे ॲनिमल असतात ते नॉन रिलेटेड असतात आणि दोघांचंही ब्रीडिंग अप टू 4 to 6 जनरेशन केलं जातं. यानंतर आउट ब्रीडिंगमध्ये जे काही फर्दर क्लासिफिकेशन आहे ते आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये स्टडी करूया. सो तोपर्यंत तुम्ही हे सर्व पॉईंट्स नोट करून घ्या. द नेक्स्ट टॉपिक इज आउट क्रॉसिंग.
आउटक्रॉसिंगमध्ये जे ॲनिमल्स असतात ते अनरिलेटेड असतात पण सेम ब्रीडला बिलॉंग करतात, आणि क्रॉस ब्रीडिंगमध्ये जे ॲनिमल असतात ते सुद्धा अनरिलेटेड असतात बट दे बिलॉंग टू द डिफरंट ब्रीड. सो यामध्ये आणि यामध्ये बेसिक डिफरन्स आहे की यामध्ये अनरिलेटेड ॲनिमल हे सेम ब्रीडचे असतात, तर क्रॉस ब्रीडिंगमध्ये अनरिलेटेड ॲनिमल हे डिफरंट ब्रीडचे असतात. त्यानंतर क्रॉस ब्रीडिंगमध्ये जी प्रोजेनी ऑप्टेन होते तिला आउटक्रॉस असं म्हणतात, तर क्रॉस ब्रीडिंगमध्ये जी प्रोजेनी ऑप्टेन होते तिला हायब्रिड असं म्हणतात. यानंतर आउटक्रॉसिंग हे कुठे परफॉर्म केलं जातं? जनरली ज्या ठिकाणी जे कॅटल्स किंवा जे ॲनिमल्स असतात की ज्यांची प्रोडक्टिव्हिटी मिल्क प्रोडक्शनसाठी ही फार कमी असते, अशा ॲनिमल्सची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी जनरली आउटक्रॉसिंग परफॉर्म केलं जातं, किंवा बीफ आणि कॅटल यांच्यामध्ये ग्रोथ रेटसुद्धा इन्क्रीज करण्यासाठी आउटक्रॉसिंग हे परफॉर्म केलं जात असतं. त्यानंतर क्रॉस ब्रीडिंगचं जे एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे दॅट इज सो इम्पॉर्टंट, की ज्याच्यामध्ये हिसार्डेल नावाची शीप ही प्रोड्यूस करण्यात आली होती क्रॉस ब्रीडिंग ही टेक्निक यूज करून. हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता पंजाबमध्ये. यामध्ये बिकानेरी इव्ज आणि मरिनो रॅम्स यांचं क्रॉसिंग करण्यात आलं होतं. सो यामध्ये जी काही हिसार्डेल शीप प्रोड्यूस झाली हिला तुम्ही हायब्रिड म्हणू शकता. यानंतर जे थर्ड टेक्निक आहे दॅट इज इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. यामध्ये जे ॲनिमल्स असतात ते दोघंही ॲनिमल ॲक्च्युली वेगवेगळ्या स्पेसीसचे असतात, दे बिलॉंग टू द डिफरंट स्पेसीज. यामध्ये जे एक्झाम्पल आहे दॅट इज हॉर्स अँड डॉंकी, अँड बाय कंबाइनिंग दिस टू ॲनिमल द मल इज प्रोड्यूस. दिस मल विच आर प्रोड्यूस आर ॲक्च्युली स्टराईल ॲनिमल्स. सो हे मल बेसिकली स्टराईल असतात, दे कांट रिप्रोड्यूस. यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज MOET, दॅट इज मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर. या टेक्निकमध्ये जो ब्लास्टोसाइट आहे की जो नॉन सर्जिकली रिकवर केला जातो तो कुठल्या सेल स्टेजमध्ये रिकवर केला जातो हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो ब्लास्टोसाइट ज्यावेळेस 8 to 32 सेल स्टेजमध्ये असतो त्यावेळेस तो नॉन सर्जिकली रिमूव्ह केला जात असतो. त्यानंतर MOET ही टेक्निक हाय क्वालिटी मीट इल्डिंग बुल्स ज्यांच्यामध्ये लीन लिपिड प्रेझेंट असतं यांच्या प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. त्यासोबतच ज्या काऊज किंवा वफेलोज असतात की ज्यांच्यामध्ये मिल्कची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा MOET ही टेक्निक परफॉर्म केली जाते. MOETचा लॉंग फॉर्म तुम्ही एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर जी नेक्स्ट ब्रँच आहे दॅट इज बी किपिंग. इट इन्व्हॉल्व्स द आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ हनी बीज फॉर द प्रोडक्शन ऑफ हनी, वॅक्स, पोलन, बी व्हेनम अँड रॉयल जेली. सो हे याचे बी किपिंगचे प्रॉडक्ट्स आहेत, हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर बी किपिंगमध्ये जी हनी बीज असते त्याच्या डिफरंट स्पेसीज ह्या सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यामध्ये फर्स्ट स्पेसीज आहे ॲपिस डॉर्सटा विच इज कॉल्ड एज रॉक बी ऑर वाईल्ड बी. त्यानंतर सेकंड वन इज ॲपिस फ्लोरिया, इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिटल बी. त्यानंतर ॲपिस मेलिफेरा, इट इज नोन ॲज युरोपियन बी, while the fourth one is Apis indica, it is known as Indian bee. सो कुठल्या स्पेसीजला काय नाव आहे, कॉमन नेम काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बी किपिंग झाल्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज फिशरीज. फिशरीजमध्ये जे जनरली ॲनिमल्स इन्क्लूड होतात त्यामध्ये फिशेस हे प्रायमरी ॲनिमल्स आहे, त्यासोबतच प्रॉन्स, लॉबस्टर्स, क्रॅब्स, मसल्स आणि ऑयस्टर हे सुद्धा फिशरीजच्या अंडर इन्क्लूड केले जातात. फिशरीज या 3 टाईपच्या असतात, इनलँड फिशरी, युस्टराईन फिशरी आणि मराईन फिशरी. इनलँड फिशरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नदीमध्ये किंवा तलावाच्या पाण्यामध्ये जी फिशरी होते त्याला इनलँड फिशरी असं म्हणतात. युस्टराईन म्हणजे ज्या ठिकाणी खाडी असते, ज्या ठिकाणी नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात, ज्या ठिकाणी पाणी हे जास्त खारटही नसतं आणि गोडही नसतं म्हणजे मिक्सचर असतं, अशा ठिकाणाला आपण युस्टरी किंवा खाडी असं म्हणतो. त्या ठिकाणी करणाऱ्या फिशरीजला आपण युस्टराईन फिशरी असं म्हणतो. आणि थर्ड वन इज मराईन, एस्पेशली सी वॉटरमध्ये ही परफॉर्म केली जाते. यानंतर कुठले फिशेस हे फ्रेश वॉटर फिशेस आहेत तर कुठले मराईन फिशेस आहेत हे आपण आता थोड्या वेळात डिस्कस करणार आहोत. सो तोपर्यंत तुम्ही हे पॉईंट नोट करून घ्या. आता आपण फ्रेश वॉटर फिशेस स्टडी करूया. फ्रेश वॉटर फिशेसमध्ये लॅबिओ रोहता ज्याचं कॉमन नेम रोहू आहे, कॅटला इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅटला, अँड द सिरहिना मृगला याचं कॉमन नेम आहे मृगला. सो हे तुम्हाला फ्रेश वॉटर फिशेस कुठले आहे त्यांची नावं काय आहेत ही प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यासोबतच मराईन फिशेसचे पण एक्झाम्पल आता आपण स्टडी करणार आहोत. यामध्ये हर्पिडॉन विच इज नोन ॲज बॉम्बे डक, त्यानंतर सर्डिनेला इट इज कॉल्ड ॲज सार्डिन, त्यानंतर रास्ट्रोलजीर इट इज कॉल्ड ॲज मॅकरेल, अँड द लास्ट वन इज स्ट्रोमॅटस विच इज नोन ॲज पॉम्प्रेट. पॉम्प्रेट इज फेमस फिश. त्यानंतर ह्या ज्या काही आहेत या मराईन फिशेस आहेत, तर या फ्रेश वॉटर फिशेस आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला मराईन फिशेस आणि फ्रेश वॉटर फिशेस हे ऑप्शनमध्ये कंबाईन देऊ शकतात. त्यापैकी तुम्हाला फ्रेश किंवा मराईन वॉटर फिशेस हे आयडेंटिफाय करायला लावू शकतात. सो तुम्हाला प्रॉपरली फ्रेश वॉटर फिशेस कुठले आहेत आणि मराईन फिशेस कुठले आहेत हे लर्न करायचे आहेत. त्यानंतर फिश प्रॉडक्ट कुठले कुठले आहेत ते स्टडी करूया. फिश ऑइल, फिश मिल, फिश गॉनो, फर्टिलायझर्स, फिश ग्लू आणि इसिंग्लिस, दीज आर द फिश प्रॉडक्ट्स. त्यानंतर जी नेक्स्ट ब्रँच आपण स्टडी करणार आहोत दॅट इज सेरिकल्चर. सो सेरिकल्चर इन्व्हॉल्व द आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ सिल्कवर्म टू ऑब्टेन द सिल्क. सो सिल्कच्या प्रोडक्शनसाठी या ठिकाणी आपण सिल्कवर्मचं रिअरिंग करत असतो. 2 टाईप ऑफ सिल्क जनरली
मार्केटमध्ये अवेलेबल असतं त्यामध्ये एक असतं सुपेरियर क्वालिटीचं, तर दुसरं असतं इन्फेरियर क्वालिटीचं. सुपेरियर क्वालिटीचं जनरली जे सिल्क असतं त्याला मलबेरी सिल्क असं म्हटलं जातं, बिकॉज द सिल्क वर्म फीड ऑन द लिव्स ऑफ मलबेरी प्लांट. त्यानंतर जे इन्फेरियर क्वालिटीचं सिल्क आहे दॅट इज तुषार सिल्क अँड इराय सिल्क. सो त्यामुळे सुपेरियर कुठलं आहे तर इन्फेरियर कुठलं आहे हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर जी नेक्स्ट ब्रँच आहे दॅट इज लॅक कल्चर. सो या ब्रँचमध्ये जनरली जो लॅक इन्सेक्ट असतो ज्याचं सायंटिफिक नेम आहे टॅकार्डिया लॅका, याला ग्रो केलं जातं फॉर द प्रोडक्शन ऑफ लॅक. मराठीमध्ये त्याला लाख असं म्हणतात. लाखाचे बरेच युजेस आहेत ते आपण पुढे स्टडी करणारच आहोत. सो हे लॅक कसं एक्झॅक्टली प्रोड्यूस केलं जातं. सो लॅक इज प्रोड्युस्ड बाय द डर्मल ग्लँड्स ऑफ ए फिमेल इन्सेक्ट अँड इनिशियली इट इज पिंक इन कलर अँड बिकम्स हार्डन ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ एअर. सो सुरुवातीला हा जो इन्सेक्ट आहे त्याच्या डर्मल ग्लँड्समधून लॅक सिक्रेट करत असतो की जो एक रेझिनसारखा सबस्टन्स असतो इनिशियली जो लिक्विड असतो. त्यानंतर हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो सबस्टन्स ऑटोमॅटिकली हार्डन होतो, त्यालाच आपण लाख असं म्हणतो. सुरुवातीला त्याचा कलर हा पिंक असतो आणि इन्सेक्ट जो असतो जो रिस्पॉन्सिबल असतो लॅक प्रोड्यूस करण्यासाठी त्याचं जेंडर हे फिमेल आहे. त्यानंतर लॅकचा यूज कुठे कुठे केला जातो. इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ बँगल्स, टॉईज, सिल्वरिंग ऑफ मिरर, त्यासोबतच प्रोडक्शन ऑफ पॉलिश अँड वुडवर्क. सो लॅक कुठे कुठे यूज केलं जातं. सो लॅकचं भारत हा 85% कल्टिवेटर आहे आउट ऑफ द वर्ल्ड. सो टोटल वर्ल्डच्या 85% लॅक हे इंडियामध्ये प्रोड्यूस केलं जातं. सो त्याचं पर्सेंटेज पण तुम्हाला माहिती पाहिजे. या ठिकाणी ॲनिमल हजबंड्रीचे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. होप सो तुम्हाला सर्व पॉईंट्स समजले असतील. या चॅप्टरच्या तुम्हाला मी क्विक रिव्हिजन नोट्स प्रोव्हाइड करणार नाही आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स मी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत तेच नोट करून घ्यायचे आहेत आणि सायमल्टेनियसली प्रिपेअर करायचे आहेत.